पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी मंगळवारी ढोरकीन शिवारात धडक कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने आणून दाबून ठेवण्यात आलेल्या तब्बल 7 गोवंश जनावरांची सुटका केली आहे। यामध्ये सुमारे 2,25,000 रुपये किमतीच्या या जनावरांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढत पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून जिल्ह्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे। ढोरकीन शिवारातील इलियास अब्दुल शेख यांच्या शेतात पोलिसांनी धाड टाकली असता 7 गोवंश जनावरे निर्दयपणे बांधून ठेवलेली आढळून आली। पोलिसांनी तात्काळ जनावरांची सुटका करत त्यांना सुरक्षित ताब्यात दिलं। या प्रकरणी इलियास शेख यास ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती। या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी देखील तत्परता आणि नियोजन विशेष ठरले। गोपनीय माहितीची अचूक पडताळणी, तातडीने पथकाची उभारणी आणि धाडसी छापा यामुळे संभाव्य अवैध कत्तल रोखण्यात पोलिसांना मोठं यश आलं। पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। या मोहिमेत पोलीस अंमलदार राहुल मोहतमल, कृष्णा उगले, ज्ञानेश्वर भवर, अमित घोडके तसेच होमगार्ड श्रीकांत त्रिभुवन, विष्णू शिंदे, किरण वाल्हेकर आणि वाल्मिक घोंगडे यांनी कर्तव्य बजावले। सतीश श्रीसुंदर, MCN न्यूज, ढोरकीन।